नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भरलेली तोंडली बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे तोंडली घेतलेली आहे। ही अशी कोवळी कोवळी घ्यायची असतात। तर आधी आपण ही कट करणार आहोत आणि थोडी उकडून घेणार आहोत। हे असं साइडून कट करायचं आपल्याला आणि असे मधून 4 भाग करायचे। हे असे आपण आधी अशी सर्व कट करून घेणार आहोत। ही पहा मी सर्व अशी कट करून घेतलेली आहेत। आता आपण ही पाण्यात टाकणार आहोत। यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। ही तोंडली शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण शिजवून घेणार आहोत। आपली तोंडली शिजतात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करणार आहोत। मी इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं, आणि कोथिंबीर। आपण हे आता वाटून घेणार आहोत। हे पहा मी मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं। हे आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, त्यानंतर हिंग, जिरे पावडर 1 चमचा, त्यानंतर गरम मसाला, मीठ चवीसाठी, आपला घरगुती मसाला 1 चमचा टाकते। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। ही तोंडली मी आता शिजवून घेतलेली आहे, त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। आता आपण ही भरायला घेणार आहोत। हे आपण असे 4 भाग केलेत ना, त्यामध्ये सावकाश भरून घ्यायचे आणि नाजूक असणं, आणि शिजवून घेतलेली आहेत आपण, त्याच्यामुळे त्याच्या पाकळ्या तुटू शकतात। हे असं अलगद भरून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये हा जेवढा मसाला राहील तेवढा भरून घ्यायचा। ज्यांना तोंडली आवडत नाही ना, ती पण आवडीने खातील हे अशी भरून केलीत तर मस्त लागतात। ही अशी थोडी शिजवून घ्यायची आणि मग भरायची। ठीक आहे, मी तोंडली भरून घेतलेली आहे। फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे। आपण त्यामध्ये राई टाकतो, जिरं टाकतो, थोडासा लसूण, कांदा आणि कढीपत्ता। कांदा थोडा शिजू द्यायला। आता कांदा चांगला शिजलेला आहे। आता आपण ही भरलेली तोंडली टाकणार आहोत। आणि हे आपलं वाटण शिल्लक आहे ते पण आपण त्यातच टाकणार आहोत।
हलक्या हाताने परतवायचं आहे थोडं. आपल्याला यामध्ये पाणी नाही टाकायचं. आणि झाकण ठेवून एक 5-6 मिनिटाने बघणार आहोत. एक 7-8 मिनिट झालेली आहेत. आपल्या भरलेल्या तोंडलीला वास मस्त येतो. आपली तोंडली आधी शिजलेली आहे त्याच्यामुळे काही जास्त वेळ नाही लागत. आता आपली भरलेली तोंडली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. ही पहा, आपली भरलेली तोंडली तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.